मी एका जत्रेत हरवले होते. मग मला एका महिलेने तिच्या घरी नेले आणि मला एका निपुत्रिक जोडप्याला विकले. मी त्यांनाच मम्मी पप्पा म्हणू लागले. मी जेव्हा कॉलेजमध्ये जायला लागले तेव्हा मला एका मुलावर प्रेम झाले. हे जेव्हा माझ्या पप्पांना कळाले तेव्हा त्यांनी जबरदस्ती माझे लग्न दुसरीकडे लावून दिले. माझा नवरा मला रोज मारत होता, त्यामुळे मी कंटाळून घरातून पळून शहरात गेले आणि एका कंपनीत जॉब करू लागले. 1 महिन्यानंतर माझे बॉस बाहेरच्या देशातून परत आले आणि मला त्यांच्या केबिनमध्ये बोलवले. जेव्हा मी माझ्या बॉसला पहिल्यांदा पाहिले तेव्हा त्यांना पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण तो तर माझे नाव पूनम आहे आणि प्रत्येक मुलीसारखी माझीसुद्धा काही स्वप्न होती. पण मला या स्वप्नांमुळे खूप मोठी किंमत चुकवावी लागली होती, जे मी पूर्ण आयुष्यभर विसरू शकत नव्हते. मला विश्वास बसत नव्हता की कोणी कोणासोबत असे सुद्धा करू शकते जे माझ्यासोबत झाले होते. मी तर फक्त 7 वर्षांचीच होते, पण कोणीच माझ्यावर दया केली नव्हती आणि माझे आयुष्य बर्बाद केले. काश माझ्या आईने मला वाचवले असते तर हे सगळं घडलं नसतं, ज्याला ऐकून लोकांच्या अंगावर काटा उभा राहील. माझा संबंध एका अशा घराशी येतो जिथे फक्त गरिबी आणि गरिबीच होती. आम्ही 4 जण भाऊ बहीण होतो. बाबा कोणाच्या तरी दुकानावर काम करत होते आणि आई लोकांच्या घरी धुणी भांडी करायला जात होती. मी तर त्यावेळेस खूप छोटी होते, फक्त 7 ते 8 वर्षांची. त्यामुळे मला पुसटशे माझे बालपण एका स्वप्नासारखे आठवणीत आहे. माझा एक भाऊ व बहीण माझ्यापेक्षा मोठे होते आणि एक भाऊ माझ्यापेक्षा छोटा होता. घरामध्ये खाण्यापिण्याची इतकी तंगी होती की खूप मुश्किलने 1-1 किंवा अर्धी भाकरी मिळत असायची. आम्ही दुसऱ्या मुलांसारखे शाळेत सुद्धा जाऊ शकत नव्हतो. पैसे घेऊन खाऊ खाणे तर दूरचीच गोष्ट होती. मला चांगल्या प्रकारे आठवते की एकदा आमच्या गावात जत्रा भरली होती. त्या जत्रेत जाण्यासाठी आम्ही भाऊ बहिणी खूप हट्ट करत होतो. आमच्या बाबांनी आम्हाला सक्त ताकीद देऊन जत्रेत जाण्यासाठी नकार दिला होता, पण आम्ही ऐकले नाही आणि आमच्या आईबरोबर जत्रेत निघून गेलो, कारण आमच्या आईचे मन आम्हाला रडताना पाहून पाघळले होते. माहिती नाही तो कोणता दिवस होता, पण तो दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात वाईट दिवस होता. जेव्हा मी माझ्या आई आणि बाकी 3 बहीण भावांसोबत जत्रेत गेले. लोकांची इतकी गर्दी पाहून मी खूप घाबरले होते. मी माझ्या मोठ्या बहिणीचे बोट पकडून ठेवले होते. जत्रेत वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे आणि खाण्यापिण्याच्या वस्तू पाहून आमचे मन नाचत होते, पण आमच्याजवळ पैसे नव्हते की आम्ही कोणती वस्तू खरेदी करू शकू. माझी बहीण म्हणत होती की आई मला पाळण्यात बसायचे आहे. तेव्हा मी सुद्धा मानायला लागले की आई मला जिलेबी खायची आहे. तेव्हा आई रागात म्हणाली, माझ्याजवळ 1 रुपया सुद्धा नाही. तुम्हाला फक्त मी जत्रेत फिरायला आणले आहे. जत्रेचा झगमगाट पहा आणि लवकर घरी चला. पण अचानकच जत्रेतील लोक इकडे तिकडे पळायला लागले. आई आम्हाला घेऊन एका बाजूला उभी राहिली, पण समजत नव्हते की नक्की काय झाले आहे, लोक का पळत आहेत. आणि मग आई अचानक म्हणाली, चला पटकन घरी चला, नाहीतर आपण इथेच फसले जाऊ. हे बोलून आईने दोन्ही भावांना हाताला धरून पुढे चालू लागली. मी छोटी होते. अचानक माझा पाय कोणत्या तरी वस्तूमध्ये अडकला आणि मी तिथेच पडले. माझा हात माझ्या बहिणीच्या हातून सुटला होता, पण कोणीच माझ्यासाठी थांबले नाही. मी आईला आवाज देत राहिले, पण जत्रेतील लोकांच्या आवाजात माझा आवाज हरवला होता. आई, माझे दोन्ही भाऊ, एक बहीण सगळे माझ्या नजरेसमोरून पुसटशे होत गेले आणि मी लोकांच्या धक्काबुक्कीपासून वाचत एका बाजूला उभी राहून रडायला लागले. मी आईला खूप आवाज दिले आणि त्यांना इकडे तिकडे शोधायचा सुद्धा खूप प्रयत्न केला, पण मला ना आई दिसली, नाही माझी बहीण आणि नाही माझे भाऊ दिसले. मी खूप जोरजोरात रडत होते की काही वेळानंतर एक महिला माझ्याजवळ आली आणि विचारायला लागली, इथे का उभी आहेस आणि एवढी का रडत आहेस? मी तिला म्हणाले की माझी आई माहिती नाही कुठे हरवली आहे. तेव्हा ती महिला म्हणाली, काळजी करू नकोस, मी तुला तुझ्या आईजवळ पोहोचवते. तिचे बोलणे ऐकून मी रडायचे थांबले होते आणि तिच्यासोबतच तिचा हात पकडून जाऊ लागले. त्या महिलेने मला गाडीमध्ये बसवले आणि मला तिच्या घरी घेऊन आली. घरी आल्यानंतर ती मला म्हणाली की रात्र खूप झाली आहे, मी सकाळी तुला तुझ्या आईकडे घेऊन जाते. नंतर तिने मला जेवण दिलं आणि एक दुधाचा ग्लास प्यायला सुद्धा दिला. तेव्हा मी खूपच खुश झाले होते आणि पटकन जेवून घेतले आणि दूध प्यायले आणि तिथेच झोपी गेले. जेव्हा सकाळ झाली तेव्हा तिने मला नाश्ता सुद्धा दिला आणि म्हणाली, हे कपडे घालून घे आणि तयार हो, मग आपण जाऊयात. नवीन कपडे पाहून माझे मन उड्या मारू लागले. मी पटकन कपडे बदलले. त्यानंतर मी त्या महिलेला म्हणाले, आंटी
चला मला माझ्या आईकडे घेऊन चला. तेव्हा ती म्हणाली, मी तुझ्या आईला शोधण्याचा खूप प्रयत्न केला आहे, पण ती मला कुठेच भेटली नाही. त्यामुळे जोपर्यंत तुझी आई आपल्याला मिळत नाही तोपर्यंत तू माझ्याजवळच राहा. हे ऐकून मी शांत झाले आणि माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणू लागली की मी तुला माझी मुलगी बनवून ठेवेल, तुला कोणत्याच गोष्टीची कमी भासून देणार नाही. जेव्हा तुझी आई आपल्याला मिळेल तेव्हा तू त्यांच्याजवळ जा. तिने मला माझे नाव विचारले आणि मला खेळण्यासाठी खेळणीसुद्धा दिली आणि अशा प्रकारे मी त्या आंटीजवळ राहायला लागले. मला तिथे राहून काही दिवसच झाले होते की एक दिवस अजून एक आंटी अंकल तिथे आले आणि मला त्यांच्यासोबत घेऊन गेले. त्यांनी मला सांगितले की आम्ही तुझ्या आईला भेटलो आहे, पण तुझ्या आईने तुला भेटण्यासाठी नकार दिला आहे. ती म्हणते की माझ्याजवळ पहिल्यापासूनच खूप सारी मुलं आहेत, मी पूनमला नाही सांभाळू शकत, पूनमचे ओझे मी नाही झेलू शकत. मी तर खूप छोटी होते, मला या सर्व गोष्टी समजत नव्हत्या, त्यामुळे मी रडायला सुरुवात केली. तेव्हा त्या अंकलने मला ओरडून गप्प केले. आता मी त्यांच्यासोबत त्यांच्या घरी गेले. त्यांचे घरसुद्धा एका खेडेगावात आमच्या घरासारखेच होते, पण त्यांच्या घरामध्ये मुलं नव्हती. मी एकटीच होते, त्यामुळे मला पोट भरून खायला प्यायला मिळत होते, पण मला प्रेम मिळत नव्हते. पहिल्यांदा तर मला माझ्या आईबाबांची आणि माझ्या बहीण भावांची खूप आठवण येत होती, पण हळूहळू मी त्यांना विसरायला लागले आणि नवीन मम्मी पप्पाजवळ माझे मन रमू लागले. माझे पप्पा शहरातून कपडे आणून गावातल्या दुकानात विकत होते आणि मम्मी घरी छोट्या मुलांचे कपडे विकत होती. गावातल्या भरपूर महिला कपडे घेण्यासाठी आमच्या घरी येत होत्या. मम्मीने त्यांना सांगितले होते की ही पूनम आहे आणि आमची मुलगी आहे, आम्ही हिला एका अनाथाश्रममधून दत्तक घेतले आहे. हे ऐकून सगळ्या महिला माझ्या मम्मीचे कौतुक करत होते आणि मी मात्र हैराण होत होते की मला कोणत्या अनाथाश्रममधून नव्हते आणले, तर मी एका जत्रेत हरवले होते. आणि मग मला परत माझ्या आईची आठवण यायची, जिने मला तिच्याजवळ नेण्यास नकार दिला होता. मला एक ओझे समजले होते, त्यामुळे मी माझ्या जन्मदात्या आईचा तिरस्कार करायला लागले होते. मला माझ्या नवीन पप्पा मम्मीने स्कूलमध्ये टाकले होते. आमचे गाव छोटे खेडेगाव होते, तरीसुद्धा तिथे स्कूल होते. मी सुद्धा तिथे शिकू लागले. मम्मी पूर्ण दिवस घरातले काम आणि कपडे विकण्यास व्यस्त असायची. पप्पांना सुद्धा त्यांच्या कामातून वेळ भेटत नव्हता. माहिती नाही हे लोक मला त्यांच्यासोबत त्यांच्या घरात का घेऊन आले होते. त्यांना तर माझ्याशी काही देणं घेणंच नव्हतं. दोघेही आपापल्या कामात कायम व्यस्त असायचे. ते तर मला त्यांची मुलगी बनवून घेऊन आले होते, पण मुलीचे प्रेम देत नव्हते. जसजशी मी मोठी होत गेले तेव्हा मला माहिती पडले की या दोघांच्या लग्नाला 14 वर्ष होऊन गेले, तरीसुद्धा त्यांना मूलबाळ नव्हते. त्यामुळे ते मला त्यांची मुलगी बनवून आपल्या घरी घेऊन आले होते. अशा प्रकारे दिवस सरत होते. मला मुलगी बनवून घरी आणणारे त्यांच्या आयुष्यात मला वेळसुद्धा देत नव्हते. मी सुद्धा माझे शिक्षण आणि थोडेफार घरातल्या कामात बिझी राहू लागले होते. माझ्या पप्पांना राग फार लवकर येत होता. ते मम्मीला छोट्या छोट्या गोष्टीवरून कायम रागवत असायचे, पण मला कमीच रागवत असायचे. पप्पांचा सगळा राग मम्मीवर निघायचा आणि मम्मी तिचा सगळा राग माझ्यावर काढायची. मला मारत तर नव्हती, पण मला टोमणे खूप द्यायची, त्यामुळे माझे मन खूप जळायचे. मी कायम विचार करायचे की ह्या लोकांना मुलाची गरजच नव्हती, मग ते मला इथे का घेऊन आले होते. कदाचित लोकांच्या बोलण्यापासून वाचण्यासाठी मला ते इथे घेऊन आले होते का. असो, मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळत नव्हती. असाच वेळ निघून जात होता आणि मी तरुण झाले होते. मी 10वीपर्यंत शिकले होते. मी अभ्यासात खूप तरबेज होते. मी पप्पांना म्हणाले होते की मला पुढे शिकायचे आहे, मला शिक्षणासाठी शहरात पाठवा. पण पप्पा म्हणाले होते की आपल्या खानदानात मुली एवढ्या शिकत नाहीत, त्यामुळे मी तुला पुढे शिकवण्यासाठी पाठवू शकत नाही. त्यानंतर मी शांत झाले होते आणि मम्मी पप्पासोबत कमीच बोलू लागले होते. जेव्हा काही दिवसांनी पप्पांना जाणवले की मी उदास राहायला लागले आहे, तेव्हा त्यांना माझ्या उदासीचे कारण कळाले. त्यांना कळाले की मला पुढे शिकायचे आहे. या गोष्टीचा माझ्यावर इतका परिणाम झाला होता की माझी तब्येतसुद्धा खराब राहायला लागली होती, कारण मी खाणेपिणेच कमी केले होते आणि कोणतेच काम मनापासून करत नव्हते. तेव्हा पप्पांनी मला या अटीवर शहरात पाठवण्याचा निर्णय घेतला की मी कधीच त्यांचा विश्वास तोडणार नाही.
मी पप्पांना वचन दिले तेव्हा त्यांनी मला त्याच शहरातल्या आंटीजवळ पाठवले, ज्यांच्याजवळून मला लहानपणी दत्तक आणले होते. आंटी आता पहिल्यापेक्षा वयस्कर दिसू लागली होती, पण अजूनसुद्धा ती एकटीच राहत होती. त्यांची कामं करण्यासाठी घरात नोकरमंडळी होती. ती 24 तास घरी एकटीच राहत होती. इथे काही दिवस राहिल्यानंतर मला कळाले की आंटी एक विवाह संस्था चालवत आहे आणि ज्या लग्न झालेल्या निपुत्रिक जोडप्यांना मुलांची गरज असते त्यांना आंटी कुठून ना कुठून मुलं आणून देत होती. मी हैराण होत होते की ही मुलं त्यांच्याजवळ येतात कुठून. मी एक दिवस माझ्या मनातला प्रश्न विचारला तेव्हा आंटी थोडी पहिली गडबडली आणि नंतर म्हणाली, ज्या मुलांचे आईवडील नसतात, जे अनाथ असतात, असली मुलं काही लोक माझ्याजवळ आणून देतात आणि आजकालचा जमाना खूपच खराब आहे. काही मुली लग्नाच्या अगोदरच आई होतात आणि त्या आपल्या मुलाला जन्म देण्या अगोदरच मारतात. पण जेव्हा मला कळते तेव्हा मी त्यांना खूप समजवते की तू 9 महिने या मुलाला पोटात वाढव. कोणालाच मी ही गोष्ट कळून देणार नाही आणि 9 महिन्यानंतर जशी तू बाळाला जन्म देशील ते मूल मला देऊन टाक. मी बदल्यात त्या मुलाच्या आईला काही पैसे सुद्धा देते. अशा प्रकारे मुलाचा जीव सुद्धा वाचतो आणि निपुत्रिक जोडप्यांचे भले सुद्धा होते. आंटीचे हे बोलणे ऐकून मला खूप चांगले वाटले होते की आंटी खूप छान काम करते. आंटीने घरातच एका खोलीला त्यांचे ऑफिस बनवले होते. मी आंटीला म्हणाले की शिक्षणासोबत मी तुमच्या कामात तुम्हाला मदत करू शकते. तेव्हा त्यांनी मला त्यांच्या कामाच्या हिशोबासाठी ठेवले, कारण माझी इंग्लिश खूप चांगली होती आणि मी हिशोब करण्यात सुद्धा हुशार होते. आता हळूहळू मी त्यांचे काम पाहायला लागले होते. कॉलेजवरून जेव्हा मी घरी यायचे तेव्हा मी त्यांच्या ऑफिसचे काम पाहत होते आणि संध्याकाळी थोडाफार अभ्यास केल्यानंतर त्यांच्यासोबत बसून गप्पा मारत होते आणि थोड्या वेळानंतर माझ्या खोलीत निघून जात होते. हीच माझी रुटीन ठरली होती. अशाच प्रकारे 1 वर्ष निघून गेले आणि या 1 वर्षात मी 4 ते 5 वेळाच गावाला गेले होते, कारण पप्पा 2 आठवड्यानंतर शहरात चक्कर मारत होते. तेव्हा मला भेटायला येत होते. ते प्रत्येक महिन्याला काही पैसे सुद्धा पाठवत होते. पण आता आंटी सुद्धा मला माझ्या कामाचे पैसे द्यायला लागली होती. त्यामुळे मी पप्पांकडून पैसे घेण्यास नकार दिला होता. तेव्हा पप्पा म्हणाले होते की मग हे पैसे मी तुझ्या नावाने सेव्ह करून ठेवतो, म्हणजे तुझ्या भविष्यात उपयोगी येतील. मी तुझ्यासाठी FD करतो. पप्पांचे बोलणे ऐकून मी शांत बसले होते, कारण मला पप्पांच्या मनातलं कळालं होतं. पण मला लग्नाबद्दल विचार करायचाच नव्हता, कारण मला अजून खूप शिकायचे होते. मग असे झाले की कॉलेजमध्ये माझी एका मुलाबरोबर मैत्री झाली. नोट्सच्या कारणाने माझे त्याच्यासोबत बोलणे होऊ लागले. ते बोलणे हळूहळू मैत्रीत बदलत गेले. आम्ही दोघे एकाच क्लासमध्ये शिकत होतो. ती मैत्री हळूहळू प्रेमामध्ये बदलत गेली. त्या मुलाचे नाव महेश होते. तो एका श्रीमंत घरातला मुलगा होता. जेव्हा त्याने मला त्याच्याबद्दल सगळे काही सांगितले तेव्हा मला समजले नव्हते की त्याच्या घरचे माझ्यासारख्या गरीब मुलीला सून म्हणून कसे स्वीकारतील. महेश म्हणाला होता की माझे मम्मी पप्पा जुन्या विचारांचे नाहीत. उलट त्यांना या गोष्टीचा फरक पडणार नाही की तुझे बॅकग्राऊंड काय आहे, कारण तू आधीच खूप सुंदर दिसायला आहेस आणि खूप हुशार देखील आहेस. महेशच्या या बोलण्यामुळे मला थोडाफार दिलासा तर मिळाला होता, पण मनात एक विचित्र प्रकारची भीती निर्माण झाली होती. मला त्याच्या घरच्यांकडूनच भीती वाटत होती, पण मला नव्हते माहिती की खरी समस्या तर माझ्या घरच्यांकडून निर्माण होईल. मी कायम रात्रीच महेशसोबत फोनवर बोलायचे, त्यामुळे आंटीला माझ्यावर संशय आला होता. एक दिवस तिने मला विचारले की रात्रीच्या वेळेला तू कोणासोबत फोनवर बोलतेस? तुझ्या आयुष्यात एखादा मुलगा नाही ना ज्याच्यासोबत तुझी मैत्री झाली आहे? तेव्हा मी आंटीला म्हणाले होते की तो माझा क्लासमेट आहे आणि खूप चांगला मुलगा आहे. आम्ही एकमेकांना पसंत करतो. तेव्हा आंटी माझे बोलणे ऐकून हसायला लागली आणि म्हणाली, लक्षात ठेव, तुझ्या घरची मुलगी आहेस, ते लोक या गोष्टीला परमिशन देणार नाही. मी आंटीला म्हणाले की पण महेशला माझ्यासोबत लग्न करायचे आहे. तो माझ्यासोबत टाइमपास करत नाही. आंटी म्हणाली होती की चल पाहू, जे काही होईल ते तुझ्याच समोर होईल. त्यानंतर परत आंटी माझ्यासोबत या विषयावर कधीच बोलली नाही. मला त्यांच्याजवळ राहून 3 वर्ष होणार होते आणि काही दिवसात माझी एक्झामसुद्धा सुरू होणार होती. म्हणूनच मी या गोष्टींचा विचार करणे सोडून दिले होते आणि माझ्या अभ्यासात मग्न झाले होते.
ज्या दिवशी माझा शेवटचा पेपर होता त्या दिवशी मी पेपर देऊन घरी आले तेव्हा आंटी कोणासोबत तरी बोलत होती. मी आंटीचे फोनवरचे बोलणे ऐकले तर माझे कान उभे राहिले, कारण ती कोणाला तरी फोनवर म्हणत होती की पूनमला ज्या गावातून जत्रेतून घेऊन आले होते त्याच गावात माझी एक चुलत बहीण राहते आणि ती पूनमच्या खऱ्या आईवडिलांना ओळखते. हे ऐकून मी तिथेच लपून उभी राहिले होते, कारण मला जाणून घ्यायचे होते की आंटी पुढे काय बोलणार आहे. पण मी जे काही ऐकले ते ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. आंटी फोनवर कोणाला तरी म्हणत होती की पूनमला मी माझ्या ओळखीतल्या निपुत्रिक जोडप्याला विकून टाकले होते, पण त्यांनी अजूनपर्यंत मला पूर्ण पैसे दिले नाहीत आणि ती मुलगी तर आता तरुण झाली आहे आणि माझ्याजवळच काम करते. मी विचार करते की ती खूप सुंदर दिसायला आहे आणि कोवळी मुलगी सुद्धा आहे. मग हिलाच कोणाला तरी विकते ज्याच्याकडून मला भरपूर पैसे मिळतील. हे ऐकले आणि मी पटकन आंटीच्या समोर गेले तेव्हा ती मला पाहून चकित झाली आणि तिने पटकन फोन ठेवून दिला. मी तिच्याकडे शांतीत पाहत होते तेव्हा ती मला म्हणाली, जर तू माझे बोलणे ऐकले असशील तर हे सुद्धा ऐकून घे की जे मी बोलत होते ते सगळं खरं आहे. तुझ्या मम्मी पप्पांनी माझ्यासोबत एक रक्कम ठरवलेली होती. त्या रक्कममधला काही हिस्सा अजूनसुद्धा बाकी आहे. आता तूच मला सांग, ती मला रक्कम मिळेल की मी माझ्या पद्धतीने वसूल करू? हे ऐकून मी तिथेच खुर्चीवर पडले. मी तिच्यासमोर हात जोडले की देवासाठी माझ्यासोबत असं तुम्ही करू नका. मी पूर्ण पैसे तुम्हाला देईल. दुसऱ्या दिवशी पप्पा मला घ्यायला आले तेव्हा आंटीसमोर मी पप्पांना विचारले की मला किती पैशांमध्ये खरेदी केले होते, जे अजूनपर्यंत तुम्ही या आंटीला दिले नाहीत. पप्पा हे ऐकून हैराण झाले आणि माझ्याकडे पाहत राहिले. त्यांना समजत नव्हते की मला हे सगळं कसे काय माहिती पडले. तेव्हा मी त्यांना सगळे काही सांगितले. पप्पा आंटीला म्हणाले की मी तुमचे सगळे पैसे दिले आहेत, मग आता तुम्ही कोणत्या पैशांचे बोलत आहात आणि या सर्व गोष्टी तुम्ही पूनमसमोर बोलायची काय गरज होती? तेव्हा आंटी पप्पांना म्हणाली, जे पैसे तुम्ही लोकांनी मला दिले होते पूनम त्यावेळेस खूपच छोटी होती. तेव्हा मला माहिती नव्हते की ही तरुणपणात इतकी सुंदर दिसेल. मला अजून पैसे द्या, नाहीतर मी माझ्या ताकदीने आणि वेगळ्या पद्धतीने पैसे कमवू शकते. मी तिथे अशी उभी होते की जसे काही मी कोणत्या दुकानात सामान पडले आहे ज्याची बोली लागली आहे. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते आणि माझे पप्पासुद्धा खूप रागात आले होते आणि म्हणाले की जर तुम्ही असे काही केले तर मी तुमच्या विरोधात पोलिसात सगळं काही सांगेल. जो काही काळा धंदा तुम्ही करता तो मी सगळ्यांसमोर आणेल. इतकेच ऐकल्यानंतर आंटी थोडी घाबरली होती. मी सुद्धा हैराण होऊन पप्पाचे तोंड पाहू लागले. कोणत्या काळ्या धंद्याबद्दल हे लोक बोलत होते माहिती नाही. पप्पा म्हणाले की मी हिला माझ्यासोबत घेऊन जात आहे. आता ती तुमच्याजवळ अजिबात राहणार नाही. तेव्हा आंटीने रागात महेशबद्दल सर्व काही पप्पांना सांगितले की तुमची मुलगी तर रासलीला करून बसली आहे. हे ऐकल्यानंतर तर पप्पा अजूनच रागात येऊन मला गावाला घेऊन गेले. गावाला जाऊन मम्मीला सर्व काही सांगितले तर मम्मी मला मारायला लागली आणि पप्पांना म्हणायला लागली की मी म्हणाले होते ना, परक्याचे रक्त ते परकेच असते, आपले नसते. पाहिले ना ही मुलगी आपल्याला काय दिवस दाखवायला लागली आहे. पप्पा म्हणाले, असे काहीच होणार नाही. एका आठवड्यातच मी हिचे लग्न लावून देईल. जर ही आपल्याला परकेपणा दाखवू शकते तर मग मी सुद्धा हिला दाखवीन की परकेपणा काय असतो. आजपर्यंत मी हिचा बाप होऊन हिला सांभाळले आहे, पण आता ही सुद्धा बघेल की माझे नाक कापण्याचा परिणाम काय होईल. असे बोलल्यानंतर पप्पांनी मला एका खोलीत बंद केले. त्या दिवशी मी खूप रडले होते, कारण आयुष्यभर मी सख्या आईवडिलांना वाईट साईड बोलत राहिले. हा विचार करत राहिले की माझ्या आईने मला मुद्दामून सोडले होते. पण सत्य तर हे होते की ती बिचारी आजपर्यंत माझ्यासाठी तडफडत असेल. आंटीने मला जत्रेतून किडनॅप केले होते आणि मग या लोकांकडून पैसे घेऊन मला विकले होते, ज्यांनी माझी कदरच केली नव्हती. यापेक्षा तर चांगलं यांनी मला मारून टाकले असते तर बरं झालं असतं. पण आता काहीच होऊ शकत नव्हतं. माहिती नाही मी कोणत्या गावामधली होते आणि माझे आईवडील कोण होते. हा सगळा विचार करताना माझे डोके फुटायला लागले होते. पण माझा रडण्याचा कोणावरच काहीच परिणाम झाला नाही आणि पप्पांनी माहिती नाही माझे लग्न कोणासोबत ठरवले होते.
मी खूप रडले, गागले, पप्पांसमोर हात जोडून विनंती केली की मी महेशवर खूप प्रेम करते आणि तो खूप चांगला मुलगा आहे आणि चांगल्या घरातला देखील आहे. तो माझ्यावर देखील खूप प्रेम करतो. माझ्यासोबत अशी जबरदस्ती करू नका. पण ते माझ्या तोंडून परक्या मुलाचे नाव ऐकून जुन्या विचारांचे पप्पा खूप रागाने लालबुंद झाले होते. त्यांनी माझ्या गालावर इतकी जोरात थप्पड मारली की मी खाली जमिनीवर तरफडत पडले होते. ते म्हणाले की तुझे लग्न ठरले आहे, तिथेच तुझे लग्न होईल आणि लग्नानंतर तुझा आमच्याशी काहीही संबंध राहणार नाही. आम्ही पहिले निपुत्रिक होतो आणि तुला त्या घरात पाठवल्यानंतर परत निपुत्रिकच होऊ आणि असेच आयुष्य जगू. मग पप्पा जसे म्हणाले होते त्याच्यानुसार एका आठवड्यातच माझे लग्न झाले होते. महेशचे प्रेम मनातल्या मनात मारून दिलीपची पत्नी होऊन त्याच्या घरी आले होते. दिलीप हा खूप गरीब घरातला होता. तो त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला होता आणि त्याची आई माझे जगणं मुश्किल करण्यासाठी अजूनपर्यंत जिवंत होती. दिलीप माझ्यापेक्षा 12 वर्षांनी मोठा होता. दिसायला सुद्धा वयस्कर वाटत होता आणि तो मला बिलकुल पसंत नव्हता. माहीत नाही माझ्या पप्पांनी काय बघून माझे लग्न त्या दिलीपसोबत केले होते. त्यांची जर मी सख्खी मुलगी असते तर त्यांनी तिच्यासोबत असे कधीच केले नसते. त्यांनी माहीत नाही माझ्यासोबत कोणता बदला घेतला होता जे माझे आयुष्य नरक बनवून ठेवले होते. माझी सासू खूप खडूस बाई होती, जिच्या तोंडून प्रत्येक क्षणाला असे काही ना काही निघायचे जे माझे डोकं खराब करत होते. लग्नानंतर सुरुवातीला मी समजून घेण्याचा खूप प्रयत्न केला होता, पण दिलीप अडाणी, घाऊंडळ आणि जुन्या विचारांचा माणूस होता. जर मी चांगली तयार होऊन बसायचे ना, तेव्हा तो माझ्यावर संशय घेऊ लागायचा. म्हणायचा की कोणाला तरी भेटायला जाणार आहे, त्यामुळेच इतकी तयार होऊन घरात फिरत आहेस. इज्जतदार महिलांची ही लक्षणं नसतात. त्याचे हे बावळटपणाचे बोलणे ऐकून माझे मन अजूनच त्याच्या विरोधात जात होते. मला तर आता त्याचे तोंडसुद्धा पाहावेसे वाटत नव्हते. मी त्याच्यासोबत बोलणेसुद्धा आता बंद केले होते. आता तर हळूहळू दिलीपने माझ्यावर हात उचलायला सुद्धा सुरू केले होते. सासू माझ्याबद्दल दिलीपला नाही ते भडकवायची आणि दिलीपसुद्धा सासूच्या बोलण्यात येऊन मला खूप मारायचा. एक दिवस तर त्याने हद्दच केली. आपल्या आईच्या सांगण्यावरून दिलीपने मला काठीने मारले होते. तेव्हा माझा राग आणि माझ्यामधली तिरस्काराची आग भडकली होती. मी रागात दिलीपच्या हातातली काठी हिसकावून घेतली आणि जाऊन माझ्या सासूजवळ उभी राहिले. मी काठी वर उचलली आणि म्हणाले, जर यानंतर माझ्यासोबत असे काही केले तर मी ही काठी तुझ्या डोक्यात मारून तुझे डोकेच फोडेल. आता मी खूप सहन केले आहे, त्यामुळे इथून पुढे माझ्या नादी लागू नका. मी इतक्या जोरात बोलले होते की दिलीप आणि त्याची आई शांत झाली होती. कदाचित जखमी वाघीण माझ्या रूपात त्यांना दिसली होती. माझी सासू माझे हे रूप पाहून घाबरली होती आणि खोलीत जाऊन दरवाजा बंद करून घेतला होता. त्यानंतर माझ्या सासूने माझ्यासोबत बोलणे कमी केले होते, कारण ती घाबरली होती. त्यांना वाटू लागले होते की मी काहीही करू शकते. जेव्हा दिलीपच्या आईने त्याला भडकवणे बंद केले तेव्हा दिलीप सुद्धा शांत झाला होता, पण मी स्वतःला खोलीतच बंद ठेवले होते. मी फक्त त्याच वेळी खोलीच्या बाहेर निघत होते जेव्हा स्वयंपाक करायचा असेल आणि स्वयंपाक करून मी माझे जेवण माझ्या खोलीत घेऊन येत होते आणि मग खोलीच्या बाहेर निघत नव्हते आणि नाही त्या लोकांसोबत काही बोलत होते. एक दिवस मी या घरातून पळून जाण्याचा प्लॅन बनवला आणि मला लवकरच ती संधी मिळाली होती, कारण माझ्या सासूच्या नातेवाईकांकडे लग्न होते. मी खराब तब्येतीचा बहाणा करून घरीच थांबले होते. जेव्हा दोघे आई आणि मुलगा लग्नाला गेले तेव्हा मी माझी बॅग भरली आणि घरातून बाहेर पडले आणि त्याच शहरात गेले जिथे मी शिक्षण घेतले होते. ते शहर आणि तिथले रस्ते माझ्यासाठी नवीन नव्हते. मी सरळ माझ्या एका मैत्रिणीच्या घरी गेले होते. माझ्या मैत्रिणीने मला तिच्या घरात आसरा दिला होता आणि म्हणाली होती की तुझ्यासाठी जॉब शोधायला मी तुझी मदत करेन. मी 2 आठवडे तिच्या घरी राहिले. मग तिच्या पप्पांनी त्यांच्या ओळखीच्या माणसाला सांगून मला इंटरनॅशनल कंपनीमध्ये जॉबला लावले. मी इतकी जास्त शिकलेली तर नव्हते, पण माझी इंग्लिश खूप छान होती, त्यामुळेच मला जॉब एकदम सहजरित्या मिळाली होती. जॉब सुरू झाल्यानंतर मी हॉस्टेलमध्ये शिफ्ट झाले होते आणि मी एका चांगल्या वकिलासोबत बोलून घटस्फोटाचे पेपर दिलीपच्या घरी पाठवले होते, कारण मला माहिती होते की दिलीपसारखा मूर्ख अशिक्षित माणूस मला इतक्या सहजरित्या सोडणार नाही. जेव्हा मी या शहरात आले तेव्हा महेशची आठवण मला खूप सतावत होती.
जेव्हापासून लग्न झाले होते मी महेशसोबत सगळे संबंध तोडून टाकले होते, कारण मला माहिती होते की माझे लग्न झाले आहे म्हणल्यावर महेशबद्दल विचार करणे सुद्धा मी पाप समजत होते. पण माहिती नाही का महेशला माझ्या हृदयातून मी काढू शकले नव्हते. माझे मन म्हणत होते की एकदा महेशसोबत बोलू, पण परत विचार करत होते की मी एक लग्न झालेली स्त्री आहे, मग तो माझ्यावर आता प्रेम का करेन आणि मला त्याच्या जीवनात स्वीकार का करेन. फक्त हा विचार करूनच मी थांबत होते. जॉब करून जेव्हा 1 महिना पूर्ण झाला तेव्हा कंपनीच्या बॉसने मला ऑफिसमध्ये मीटिंगसाठी बोलवले. बॉस माझ्या कामावर खूप खुश होते, पण जेव्हा मी कंपनीत जॉईन झाले होते त्यावेळेला बॉस बाहेरच्या देशात होते. याच कारणामुळे मी माझ्या बॉसला भेटू शकले नव्हते. माझ्यासोबत काम करणारे सांगत होते की ही कंपनी पूर्ण नवीन आहे आणि एक तरुण मुलगा या कंपनीचा ओनर आहे, जो खूप मेहनती आणि चांगल्या मनाचा माणूस आहे. मी माझ्या बॉसवर न भेटताच इम्प्रेस झाले होते, कारण मला हे माहिती पडले होते की माझे बॉस पहिले खूप गरीब घरातले होते आणि त्यांनी आपल्या कष्टाने एवढे मोठे साम्राज्य उभे केले होते. त्यामुळे मी त्या दिवशी खूप खुश झाले होते की आता मी माझ्या बॉसला पहिल्या वेळेस भेटणार आहे. जेव्हा मी त्यांच्या केबिनमध्ये गेले तेव्हा मी खूप हैराण झाले होते, कारण तो खूपच तरुण मुलगा होता. मला त्यांना भेटून खूप आनंद झाला की आपल्या देशातले तरुण आपल्या भविष्याला घेऊन इतके मॅच्युअर झाले आहेत. बॉससोबत पहिली भेट खूप छान झाली. त्यांनी माझ्या कामाचे खूप कौतुक केले आणि माझ्या पगारात सुद्धा वाढ केली होती. मी त्या दिवशी खूप आनंदात हॉस्टेलमध्ये गेले होते. माझ्या नावावर आलेले घटस्फोटाचे पेपर मला मिळाले होते. मी देवाचे आभार मानले की दिलीपसारख्या अशिक्षित माणसापासून माझा जीव सुटला. आता मी स्वतंत्र होते आणि माझ्या आयुष्याचा मी स्वतः निर्णय घेऊ शकत होते. नाही मी माझ्या आईवडिलांशी कॉन्टॅक्ट केला होता आणि नाही त्या आंटीशी, पण मला माहिती होती की ते सगळे लोक माझ्यासोबत प्रामाणिक नव्हते. याचमुळे मी माझ्या पायांवर उभी राहून माझ्यासाठी एक चांगला निर्णय घेणार होते. काही दिवसानंतर बॉसने मला परत त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवले आणि काही नवीन कामं माझ्यावर सोपवली. मी माझा बेस्ट देऊन ते कामं सुद्धा चांगल्या प्रकारे करून बॉस समोर ठेवली. तेव्हा ते खूप खुश झाले होते आणि त्यांनी त्यांच्यासोबत मला लंचची ऑफर केली. तेव्हा मी थोडी संकोचले, पण बॉस म्हणाले, मला तुमचा छोटा भाऊ किंवा मोठा भाऊ समजा. जर तुम्ही माझ्यासोबत लंच केला तर मला आनंदच होईल. त्यांचे बोलणे ऐकून माझे मन भरून आले होते. मला माझ्या दोन्ही भावांची आठवण आली होती, जे माझ्यापासून खूप वर्षांपूर्वी दूर झाले होते. मी बॉससोबत लंच करायला गेले तेव्हा त्यांनी मला माझ्याबद्दल विचारले. तेव्हा मी सुद्धा त्यांना माझ्या बाबतीत शॉर्टमध्ये थोडेफार सांगितले. पण ते म्हणाले की माहीत नाही, मला तुमच्यासोबत बोलल्यावर एक आपलेपणा जाणवतो. जर तुम्हाला वाईट वाटत नसेल तर मी तुम्हाला बहीण मानू शकतो का. मला हे ऐकून खूप आनंद झाला, त्यामुळे मी आनंदातच हो म्हणाले. त्यांनी माझा नंबर सुद्धा घेतला आणि मला म्हणाले, जर तुम्हाला कोणती गरज पडली तर मला या नंबरवर न घाबरता कॉल करा. त्या दिवशी नंतर कधीकधी माझे त्यांच्यासोबत फोनवरच बोलणे होत होते. आणि एक दिवस जेव्हा माझी तब्येत खराब झाली आणि मी ऑफिसमध्ये गेले नाही तेव्हा मला बॉसचा फोन आला होता. ते म्हणाले होते की मी हॉस्टेलच्या बाहेर बसलो आहे, तुम्ही लवकर खाली या, मी तुम्हाला डॉक्टरांजवळ घेऊन जातो. पहिलं तर मी त्यांना नकार दिला होता, पण त्यांनी माझे काहीच ऐकले नाही. मग मी खाली गेले. मला खूप ताप आला होता. ते मला क्लिनिकवर घेऊन गेले आणि डॉक्टरांनी मला काही औषधं लिहून दिली. परत त्यांनी मला जेवणाची ऑफर दिली. जेवण करताना गप्पा मारता मारता मी त्यांना त्यांच्या फॅमिलीबद्दल विचारले. तेव्हा ते सांगू लागले की मी एका खेडेगावातला आहे. आम्ही 4 बहीण भाऊ आहोत. माझ्या आईवडिलांचा मृत्यू काही वर्षांपूर्वीच झाला. मोठ्या भावाचे आणि मोठ्या बहिणीचे लग्न झाले आहे. दादा याच शहरात त्याच्या फॅमिलीसोबत राहतो. मी बॉसचे बोलणे ऐकून विचारात पडले. त्यांना विचारले की तुम्हाला किती बहिणी आहेत. ते म्हणाले, मला 2 बहिणी आहेत, पण आता एकच आहे, कारण माझी एक बहीण लहानपणीच जत्रेत हरवली होती. हे ऐकून मी ताडकन उभी राहिले आणि त्याचे नाव घेऊन बोलवले. खरं तर माझ्या बॉसचे नाव प्रणव होते. आम्ही सर्वजण त्याला लहानपणी सोन्या म्हणून बोलवायचो. जेव्हा मी त्याला सोन्या म्हणाले तेव्हा तो उठून उभा राहिला आणि म्हणाला, तू माझी बहीण पूनम दिदी आहेस का.
माझ्या तोंडून आवाजच निघत नव्हता. मी फक्त रडत चालले होते. माझ्या भावाने माझ्या डोक्यावर हात ठेवून मला शांत केले आणि सरळ त्याच्या घरी नेले. त्याने सांगितले की जेव्हा तू हरवली होतीस तेव्हा आई-बाबांनी तुला खूप खूप शोधले, पण तू कुठेच मिळाली नाही. ते जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत तुला शोधण्याचा प्रयत्न करत राहिले आणि तू एक दिवस भेटशील या आशेवर ते हे जग सोडून गेले. मी आई-वडिलांबद्दल ऐकून खूप रडले होते. मग मी प्रणवला बाकीच्या बहीण आणि भावाबद्दल विचारले की ती कुठे आहेत, कसे आहेत. तेव्हा प्रणवने मला सगळ्यांबद्दल सांगितले. मी प्रणवला म्हणाले, मला माझ्या बहिणीला आणि भावाला भेटायचे आहे. प्रणव म्हणाला, दादा आणि त्याची फॅमिली याच शहरात राहतात. मी तुला त्यांच्याजवळ घेऊन जाईन. फक्त मोठी दिदी गावामध्ये राहते. माझे मन सगळ्यांना भेटण्यासाठी खूप बेचैन झाले होते आणि हे मला कोणत्या चमत्कारापेक्षा कमी नव्हते की सगळा परिवार मला अचानक भेटला होता. मग प्रणव मला माझ्याबद्दल विचारायला लागला तेव्हा मी त्याला माझी संपूर्ण कहाणी सांगितली. ती ऐकून त्याला फार दुःख झाले होते, पण नंतर त्याने देवाचे आभार मानले की मी त्याला सही सलामत भेटले. त्याने मला जॉब करण्यासाठी नकार दिला. म्हणाला, आता तू घरी बसून आराम कर, एन्जॉय कर, तुझा हा भाऊ आहे ना. हे ऐकून मी हसायला लागले होते. प्रणवने मोठ्या भावाला फोन करून सगळं काही सांगितले आणि बहिणीला सुद्धा फोन करून मोठ्या भावाच्या घरी बोलवले आणि आठवड्याच्या शेवटच्या दिवशी प्रणव मला मोठ्या भावाच्या घरी घेऊन गेला होता. तेव्हा आम्ही सर्वजण एकमेकांना भेटलो आणि खूप वेळ रडत होतो. आम्ही खूप वेळ गप्पा मारल्या. माझी मोठी वहिनी खूप चांगली होती. तिने आम्हाला खूप प्रेमाने ट्रीट केले होते. एक दिवस त्यांनी मला माझ्या पुढच्या आयुष्याबद्दल विचारले की मी आता पुढे काय करणार आहे, कारण त्यांना वाटत होते की मी लग्न करून सेटल व्हावे. तेव्हा माझ्या डोक्यात परत महेशचा विचार आला होता. मी प्रणवला म्हणाले होते की मला एकदा महेशला भेटायचे आहे. माहिती नाही, माझ्या मनात आशा होती की महेश अजून माझ्यावर प्रेम करत असेल आणि याच आशेवर मी महेशला भेटायला गेले. महेश तर त्याच्या वडिलांचा बिझनेस सांभाळायला लागला होता. माझ्याकडे त्याचा नंबर सेव्ह होता. मी त्याला फोन केला. त्याला फोन करताना माझी बोटं थरथर कापत होती, पण मी हिम्मत करून त्याचा नंबर डायल केला होता. माझा आवाज ऐकून त्याला आनंद झाला होता. मी त्याला भेटायला एका हॉटेलमध्ये बोलवले. एकमेकांना पाहून आम्ही खूप खुश झालो होतो. महेशच्या डोळ्यात सुद्धा चमक आली होती. काही वेळानंतर मी त्याला माझ्याबद्दल सगळं काही सांगितले, पण माझ्या लग्नाचे आणि घटस्फोटाचे ऐकून माहीत नाही महेशच्या चेहऱ्यावरची चमक अचानक गायब झाली. महेश म्हणायला लागला की आई-वडिलांनी माझे लग्न ठरवले आहे आणि काही दिवसातच माझे लग्न होईल. मला त्याचे हे बोलणे ऐकून समजले होते की महेश एका लग्न झालेल्या आणि नंतर घटस्फोटित मुलीसोबत लग्न करू इच्छित नाही. मी परत माझ्या मनातल्या भावनांना आळ घातला होता. जर महेश त्याच्या जीवनात पुढे जाणार होता तर मी त्याला थांबवू शकत नव्हते. माझ्या बहीण आणि भावांनी मला खूप समजवले की मी दुसरे लग्न करावे, पण आता प्रेम आणि लग्न याच्यावरून माझे मन उठले होते. मी सरळ नकार दिला होता की मी लग्न करणार नाही. सगळ्यांनी मला लाख समजवले, पण मी त्यांचे काहीच ऐकले नाही. शेवटी त्यांनी माझ्या हट्टापुढे हार मानली. काही दिवसानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून प्रणवचे लग्न केले होते. हे लग्नाचे फंक्शन माझ्या जीवनातले आठवणीतले फंक्शन राहिले, कारण या फंक्शनमध्ये माझी सगळी फॅमिली माझ्यासोबत होती. जीवनात कशाचीच कमी नव्हती, फक्त मनामध्ये एक खालीपणा जाणवत होता. कदाचित मी महेशला माझ्या मनातून काढू शकले नव्हते आणि नाही कधी काढू शकेल. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हीच सांगा मला काय केले पाहिजे. महेशला विसरून मला पुढे गेले पाहिजे किंवा जसे जीवन चालले आहे असेच जगत राहू? तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल. धन्यवाद.